बेकायदेशीर मांस विक्रीचे दुकान बंद करा. पूर्णेतील 2 डॉक्टरांचे पालिकेसमोर उपोषण. पूर्णा शहरात पोलीस ठाण्याच्या बाजूला रस्त्यावर असलेल्या डॉक्टर सुधीर जयस्वाल व डॉक्टर झुंजारे यांच्या रुग्णालयाच्या बाजूला एका मांस विक्रेत्याने मागील 3 वर्षापूर्वी बेकायदेशीररित्या मांस विक्रीचे दुकान सुरू केले आहे. डॉक्टर झुंजारे यांनी या प्रकरणी वेळोवेळी प्रशासनाला तक्रार निवेदन देत सदरील दुकानामुळे परिसरात घाण दुर्गंधी होत असून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु प्रशासनाने संबंधिताविरोधात कुठलीही कारवाई न केल्याने अखेर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला मांस विक्री दुकानदार मोहम्मद शाहीर मोहम्मद ताहेर कुरेशी यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सदरील प्रकरणी डॉक्टर झुंजारे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. यानंतर पालिका प्रशासनाने सदरील दुकान कायमस्वरूपी बंद करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे डॉक्टर नागनाथ झुंजारे व डॉक्टर सुधीर जयस्वाल यांनी पालिकेसमोर दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या वतीने सदरील उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका, मित्रमंडळाचे तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, घनदाट मामा, मित्रमंडळाचे दयानंद कदम, माननीय नगरसेवक संजय पापा काकडे, कासव ग्रुपचे मुन्ना राठोड, सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर, राजू सेन, वंचिताचे तुषार गायकवाड, प्रहारचे किशोर सूर्यवंशी, जय चंदन, अनिल नारायणकर आदींची उपस्थिती होते. 1-2 वर्षापासून नगर परिषद प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र दिले, वारंवार विनंत्या केल्या. आम्ही खालच्या परभणी कोर्टामध्ये गेलो. परभणी कोर्टाने त्याचा अर्ज डिसमिस केला. तिथून पुढे आम्ही औरंगाबाद हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलो. बॉम्बे हायकोर्टने त्याचा अर्ज डिसमिस केला आणि इतकी आम्हाला घाण आहे की आम्हाला जीवन सुद्धा जात नाही, एवढी त्या परिसरात घाण आहे. मी दयानंद चौक, आंबेडकर रोडला माझं घर आहे. माझा दवाखाना आहे. डॉक्टर जयस्वालचं घर आहे, त्यांचा सुद्धा दवाखाना आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटला खूप त्रास आहे आणि भटके कुत्रे एवढे जमा होतात की त्या कुत्र्यांचा एवढा त्रास आहे की जाणाऱ्या लोकांना सुद्धा खूप त्रास होतोय. आम्हाला जेवताना सुद्धा घाण वास येतोय. प्रमुख मागणी आमच्या परिसरातली जे दुकान आहेत ते पूर्ण बंद करण्यात यावे आणि ज्याचे अर्ज डिसमिस केलाय त्याचं तर पहिले दुकान सील करण्यात यावं. आता कारवाई करतात ते, पण त्या कारवाईचा काय फरकच बसत नाही. शिव लोक सगळे मिली बघत आहेत, त्याच्यामुळे काय करणार. आम्ही इशारा देणार, जोपर्यंत त्याचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. जर एवढे जर काही समजा नाही उठवलं तर मग आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्णा शहरातील दयानंद चौक परिसरामध्ये डॉक्टर झुंजारे साहेब असतील, डॉक्टर जयस्वाल साहेब असतील यांचे निवासस्थान आहे. त्या परिसरामधून आम्ही दररोज येणं जाणं करतो. तर त्या परिसरामध्ये मटणाची अवैध दुकानं काही व्यापाऱ्यांनी थाटलेली आहेत. तेव्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की त्या अवैध मटणाच्या दुकानांची इतरत्र ठिकाणी विल्हेवाट लावावी, जेणेकरून तिथून वास्तव्य करणाऱ्या व येणं जाणं करणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा व इतर त्रास होणार नाही. याच्यामुळे रोगराई पसरण्याचाही मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे. तेव्हा प्रशासनाला आमची नम्रतेने या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्वरित कारवाई करावी. नामदेवराव झुंजारे यांनी उपोषण केले होते की मांस दुकान बंद करण्याबद्दल. त्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे. आम्ही याच्या अगोदर यांना नोटीस दिली होती संबंधित दुकानदारांना, आणि नोटीस दिल्यानंतर आज रोजी दुकान बंद आहे आणि भविष्यात जर त्याने दुकान उघडली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.